नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट KBI चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे MS सेटचं जे हॉल तिकीट येणार आहे ते हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आणि MS सेटची परीक्षा कधी असणार आहे ते या ठिकाणी आपण पाहणार आहे. चला तर हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं यासाठी सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या MS सेटचा या वेबसाईटवरती यायचं आहे. ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी लिंक आहे बघा, डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड हिअर ही लिंक दिसत आहे. या पहिल्या लिंकवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या पहिल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर ID आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. जो युजर ID पासवर्ड आपल्याला आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तयार झाला होता तो ईमेल ID पासवर्ड टाकून घ्यायचा आणि त्याच्यानंतर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण या ठिकाणी ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतले आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी सगळी इन्फॉर्मेशन ॲक्सेप्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर डाउनलोड ॲडमिट कार्ड हे नावाचं बटन दिसतं. या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी हे बटन दिसत आहे. या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. या बटनावर क्लिक करून झाल्यानंतर आपल्या पुढं PDF डाउनलोड होईल. ते PDF डाउनलोड करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपलं हॉल तिकीट असणार आहे. पाहू शकता हे हॉल तिकीट या ठिकाणी ओपन झालेलं आहे. हे हॉल तिकीटची माहिती तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. तत्पूर्वी एक महत्त्वाची गोष्ट ऐकून घ्या. या ठिकाणी जर तुम्हाला MS सेटचे मागील 10 वर्षापूर्वीचे क्वेश्चन पेपर हवे असतील, ते कोणते पण विषयाचे असतात तर ते क्वेश्चन पेपर तुम्हाला आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. हा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आपल्या चॅनलवरती जावा, हा व्हिडिओ पहा तुम्ही. त्याच्यानंतर तुम्ही तो व्हिडिओ पाहून तिथले क्वेश्चन पेपर वगैरे त्या पद्धतीने तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि त्याचा अभ्यास करू शकता. व्हिडिओ ते पाहून घ्या, क्वेश्चन पेपर डाउनलोड करा, त्याचा अभ्यास करा. म्हणजे मागे जे क्वेश्चन पेपर आलेले आहेत ते कशा पद्धतीने आलेले आहेत, त्याच्यानुसार 2025चे क्वेश्चन पेपर कसे येतील ते तुम्हाला समजतील. चला आता या ठिकाणी हॉल तिकीटची या ठिकाणी माहिती पाहू घेऊ. या ठिकाणी आपल्याला हॉल तिकीट आपली परीक्षा कधी येते या ठिकाणी दिसतं बघा. तारीख वगैरे किती आहे ते दिसतं, वार कोणता आहे, त्याच्यानंतर टायमिंग दिसत आहे. या ठिकाणी 2 शिफ्टमध्ये पेपर आहेत. 10 ते 11 आणि 11:30 ते 1:30पर्यंत पेपर आहे. विदाऊट ब्रेकचा पेपर राहणार आहे. या ठिकाणी आपल्या विषयाचं नाव दिसत आहे. एक्झाम सेंटर कुठं आहे ते दिसत आहे. ही सर्व माहिती दिसत आहे. त्याच्यानंतर आपले एक्झाम कोणत्या सेंटरवर आहे तो ॲड्रेस या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी हा ॲड्रेस दिलेला आहे. या ॲड्रेसवरती तुमची एक्झाम होणार आहे. तसंच आता एक्झामला जाताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत, कॅरी करायच्या आहेत ते या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. एक्झामला जाताना तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड यापैकी कोणतं तरी एक डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचं आहे. ते पण ओरिजिनलमध्ये घेऊन जायचं आहे. आणि हे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट किंवा कलर प्रिंट दोन्हीपैकी कोणत्या पण काढू शकतात, त्याला काही अडचण नाही. तसेच एक्झाम सेंटरला जाताना या ठिकाणी तुम्हाला बॉल पेन, पॉईंट पेन घेऊन जायचं आहे. ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरचा बॉल पॉईंट पेन घेऊन जायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने ही माहिती आहे. परत जास्त माहितीसाठी तुम्ही हे पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ते इन्स्ट्रक्शन तुम्ही व्यवस्थित वाचा आणि तुम्ही एक्झामला जाऊन शकता या ठिकाणी. तसेच या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे एक्झामला जाताना ह्या गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या नाहीत. कॅल्क्युलेटर, फोन वगैरे, मोबाईल फोन, पेपर यापैकी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस वगैरे कोणतेसुद्धा या ठिकाणी तुम्हाला हॉल सेंटरमध्ये घेऊन जायचं नाही आहे. डिसेबिलिटीसाठी हे खाली इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते तुम्ही डिसेबिलिटीचे कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्ही वाचून तुम्ही एक्झाम सेंटरला जाऊ शकता. या पद्धतीने हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे. ही जर हॉल तिकीट डाउनलोड करायची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या MS सेट एक्झाम देणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आता हे MS सेटचं हॉल तिकीट डाउनलोड झालं त्याच्यानंतर हे MS सेटचा रिझल्ट कधी लागणार, त्याचे पर्सेंटेज कसे कॅल्क्युलेट वगैरे करायचे ते पुढची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण वेळोवेळी रिझल्ट कधी येणार ते आपल्या चॅनलवर अपडेट केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.